आज सकाळी छत्रपती संभाजीनगर तिथं असणाऱ्या कलेक्टरांना आम्ही सर्व पदाधिकारी भेटलो। त्याच्याचबरोबर बीड या जिल्ह्यासाठी जे काय अडचणी आहेत हे आमचे सर्व पदाधिकारी भैयासुद्धा इथं आहेत। त्यांच्याकडनं ज्या काही अडचणी आहेत त्या कलेक्टर साहेबांसमोर आम्ही सर्वांनी मिळून मांडल्या। कारण का हे लोकात असतात, लोकांना ज्या काही अडचणी आहेत त्या लगेच सुटावे या हेतूतून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो। प्रशासन म्हणून हे जे सर्व नवीन कलेक्टर आहेत ते चांगलं काम करतायत। खालपर्यंत तिथं पंचनामे हे सुरू आहेत। छोट्या मोठ्या अडचणी आहेत पण त्या सुटाव्यात अशी विनंती तिथं केलेली आहे। अडचण आता प्रशासन लेवलला राहिलेली नाही, अडचण राहिली आहे ती सरकार लेवलला। सरकार अजूनपर्यंत शेतकऱ्याला किती मदत तुम्ही देणार आहात हे अजून त्यांनी जाहीर केलेलं नाही। आमच्या सगळ्यांची मागणी आहे, एक तर ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करा, 50,000 रुपये पर हेक्टर अशी मदत तुम्ही शेतकऱ्यांना तिथं द्या आणि कर्जमाफी करायची हीच ती वेळ। कारण का आमचा बळीराजा आज खऱ्या अर्थाने अडचणीत आलेला आहे। हे सरकार शेतकऱ्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करते असं आमचं सगळ्यांचं ठाम मत आहे। मात्र आता अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याचं समोर आले। काही ठिकाणी जमीन खरडून गेले, काही ठिकाणी 25-25 फुटापर्यंत सुद्धा जमीन खरडून गेले, तिथं अजून प्रशासन पोहोचलं नाही। आता गेवराईमध्ये आम्ही जेव्हा तिथं गेलो होतो तिथं असणाऱ्या काही पत्रकार कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो, भेटलो। त्यांचंही तिथं मत आलं की जी जमीन खरडून गेलेली आहे त्याचे पंचनामे झालेले नाहीत। तो विषय आता आम्ही कलेक्टरांना सांगितलेला आहे। लगेच त्यांनी तिथं तहसीलदारांना सांगून ती कारवाई तुम्ही करा असं सांगितलेलं आहे। त्यामुळे अशा काय ज्या काही अडचणी आहेत तसं पूर्णपणे लिखित ह्या सर्व गोष्टी आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेल्या आहेत। पंचनामे होतील, फक्त विषय एवढाच आहे की आता अटीतटी त्या लावल्या जातात, हे कागद द्या ते कागद द्या, ह्याच्याशिवाय आम्ही करणार नाही, हे चुकीचं आहे। त्यामुळे सरकारला आम्ही विनंती करतो की कुठलीही अट आणि तट न टाकता सरसकट तुम्ही तिथं मदत आमच्या शेतकऱ्याला द्यावी आणि कमीत कमी 50,000 रुपये पर हेक्टरी मदत ही तिथं दिली गेली पाहिजे। काल खासदार बजरंग सोनवणे माजलगावमध्ये पाहणी केली। एका गावामध्ये जाताना ते एका चक्कोवर बसून गेले थर्मोकॉलच्या। मात्र त्या ठिकाणी लोकांना ढकलायला लावल्याच्या वरून त्यांना ट्रोल केलं जातं की त्यांचे कपडे खराब होतील म्हणून खासदार त्यावर बसले। हे बघा, एक कुठला तरी व्हिडिओ बाहेर आला आणि त्याच्यावर आपण जर सगळे बोलायला लागलो तर ते कितपत योग्य आहे असंही असू शकतं। ते जे काही लोक आहेत ते ट्रेंड लोक होते, अनेक दिवसांपासून लोकांना ते मदत करत होते। पाणी हे वाहतं होतं आणि त्याच्यात ज्या व्यक्तीला कधी कधी वाहत्या पाण्याची सवय नसते त्याला अडचण येऊ नये म्हणून जसं इतर लोकांना ते घेऊन जात होते तसं खासदार महोदयांना तिथं घेऊन गेलेत। कदाचित खासदार महोदय म्हणाले असतील की मला तुम्ही नका अशा पद्धतीने घेऊन जाऊ, पण ते म्हणाले की वाहतं पाणी आणि तुम्हाला सवय नाही, उगाचच कुठं काही दुर्घटना होऊ शकते असं काही संभाषण झालं असेल। त्यामुळे संभाषण आणि अडचण आणि विषय माहिती नसताना काही जे खास करून विरोधातले लोक आहेत ते जर टीका करत असतील तर मला त्यांना सांगायचं आहे, तुम्ही विरोधात आहात म्हणजे तुम्ही सत्तेत आहात, आम्ही विरोधात आहोत। आणि तुम्ही आज जर सत्तेत असाल तर सत्ताधारी म्हणून तुम्ही शेतकऱ्यासाठी काय देणार आहात याच्यावर जास्त बोललं पाहिजे। पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांनी काल जयंत पाटलांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, कसं याच्यावरनं दोन गोष्टी सिद्ध होतात। एक तर गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीसांचं ऐकत नाहीत हे तरी सिद्ध होतं, नाहीतर गोपीचंद पडळकर हे जे आमदार आहेत व त्यांच्याबरोबर इतर बहुजन समाजाचे जे आमदार आहेत त्यांचा पूर्णपणे वापर हे देवेंद्र फडणवीस तिथं करतात। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वच्छ राहतात, पण बहुजन समाजाच्या या सर्व नेत्यांना पुढं करून खालच्या लेवलचं भाष्य त्यांच्या तोंडातून करून त्यांचं नाव तिथं खराब करतात, पण स्वतः मात्र स्वच्छ राहतात। त्यामुळे ह्या सर्व जे वाचाळवीर आहेत नेते त्यांच्या पाठीमागे जर भक्कमपणे कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत असं कुठेतरी सिद्ध होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।